आता आपण अंतिम आठवड्यावरचा प्रस्तावावरती चर्चा सुरू करत आहोत आणि माननीय मुख्यमंत्री महोदय 3:30 वाजता याचा रिप्लाय देणार आहेत. त्यामुळे सर्व सदस्यांना माझी विनंती आहे की आपण आपले विचार थोडक्यात मांडावे. श्री जितेंद्र आव्हाड. नाही, तो इंट्रोडक्शन आहे केवळ. जेव्हा बिल चर्चेला येईल तेव्हा बोला. चर्चेला येईल तेव्हा बोला. नाही, हा जो सहकार विभागाचा बिल आहे तो केवळ इंट्रोडक्शन केलेला आहे, आता चर्चेला नाही. अध्यक्ष महोदय, नाही असं आहे. नाही, अंतिम आठवड्याचा रिप्लाय झाल्यावरती जर तो बिल घ्यायचा असेल तर त्याच्यावरती चर्चा करू. त्यामुळे तिथपर्यंत सदस्यांना त्या बिल विषयात करता येईल. चला, जितेंद्र आव्हाड. अरे इंट्रोडक्शन केलंय, केवळ इंट्रोडक्शन. अध्यक्ष महोदय, कधी घेणार अंतिम आठवड्या प्रस्ताव? नरके साहेब ऐकून घ्या ना. कधी घेणार ते मी सांगतो ना आपल्याला. मी सांगतो आपल्याला. हो, मी सांगतो ना आपल्याला. अंतिम आठवड्याच्या प्रस्तावावरती चर्चा झाल्यावर माननीय मुख्यमंत्री महोदय उत्तर देतील. त्यानंतर मुंबई महानगरपालिकेचा कर लावण्यासंदर्भाचं बिल आहे, त्यानंतर याच्यावरती विचार करण्यात. चला, जितेंद्र आव्हाड. अध्यक्ष महोदय, 3:30 वाजता माननीय मुख्यमंत्री महोदय उत्तर देणार आहे. चर्चेला सुरुवात करत असताना मी महाराष्ट्रातली एक गाजलेली लावणी या ठिकाणी ऐकवली. ती पुन्हा ऐकवतो. हो. आईना दुपारी भीमा तिरी कोडी कोणी काढली क बाई माझी करंगळी मोडली. आता खोडी कोणी काढली आणि करंगळी कोणाची मोडली हे काही कळायला मार्ग नाही. पण सातारा जिल्हा म्हणजे यशवंतरावांचा जिल्हा. पवार साहेबांचा नंतर बोलूया. पण बाळासाहेब देसाईंचा जिल्हा, लक्ष्मण तात्यांचा जिल्हा, म्हणजे दोघं रस्त्यावर फिरायला लागले की वाघ असायचे. वाघ उद्या महाराष्ट्राने बघितलं आणि तुम्ही दोघं येऊन सांगता मार खाल्ला. अरे मकरंद, म्हणजे तुला म्हणजे सॉरी, तुम्ही मंत्री महोदय आहात, पण तुम्ही माझे फार जुने मित्र आहे. लक्ष्मण तात्यांचे आणि माझे संबंध अतिशय चांगले होते. बरोबर धक्काबुक्की झाली म्हणजे मार खाल्ला नाही. त्यामुळे ते मार खाल्ला हे काढून टाका. पोलिसांना नडलो आम्ही नाही. अध्यक्ष महाराज, मी परत सांगतो, आम्ही 4घच होतो आणि 100 पोलीस होते, तरी सुद्धा आम्ही त्यांच्या बरोबर त्या ठिकाणी नडलो. त्यामुळे मार खाल्ला असं म्हणू नका. धक्काबुक्की झाली, झटापट्टी झाली हे जरूर म्हणा. हातापायी झाली आमची. विषयावर बोला. हा, विषयावर बोला. तुमचे विषयावर बोला. परत ते असं आहे जितेंद्र आव्हाडजी, आपण वेगळं बोलेल ते परत वेगळं बोलतील. वेगळं बोलला. विषयावर बोला. विषयावर बोला. विषयावर बोला. चला विषयावर बोला. परत अध्यक्ष महोदय, मार खाल्ला नाही खाल्ला बाजूला ठेवून द्या. मार खाल्ला नाही खाल्ला बाजूला ठेवून द्या. थोडस करंगळीला लागलेलं आहे. तो करंगळीला लागलाय, तो कदाचित खराचचा मार असेल, म्हणजे मला त्याच्याबद्दल काय बोलायचं नाही. पण अध्यक्ष महोदय, एकनाथ शिंदे साहेबांना येऊन सभागृहात बोलावं लागतं की घटनेची पायमल्ली होते, लोकशाहीचा खून होतोय. तुम्हाला मुख्यमंत्र्यांकडे जाऊन सांगावं लागतंय काय चालू आहे. अध्यक्ष महोदय, संख्या 37, एकीकडे 27, जे काय असेल ते जाऊ दे, त्यांच्या 32 करा. पण तुमच्याकडे संख्या जास्त असताना पोलीस प्रशासनाला हाताशी धरून
तुमचे 2 सदस्य आज जात असताना त्यांना घसटून बाहेर काढून तुम्हाला तुमच्या भाषेत धक्काबुक्की करून तुम्हाला इथनं पळवून लावलं, पळवून नाही म्हणजे तुम्हाला घेऊन गेले. ठीक आहे, चांगले. अहो तुम्ही कुठल्या खानदानातले? अहो तुमच्या वडिलांची ओळख काय? हो. गावातनं पोरगा बोलवायचा, ये झालायस ना, इंटर झालायस ना, चल लाग नाही, पोलीस मध्ये. हो आवाड साहेब, तुम्ही आपण विषयावर बोला, अहो, विषयावर प्रस्तावावर बोलतोय. बोला. असे जर बोलले लॉ अँड ऑर्डर आहे, नको ना. लॉ अँड ऑर्डर कुठे आहे, आहे याचा विषय? लॉ अँड आज- ऑर्डर आहे ना. आज साताऱ्याचा विषय अहो कुठे आहे? कायदा आणि असं नका सुव्यवस्था आहे करू. ना, असं नका करू. आपण कायदा आणि विषयावर बोला. सुव्यवस्था आहे ना. आपण विषयावर बोला. अहो विषयावरच आहे. आपण विषयावर अहो बोला. अहो, अख्ख्या घटनेची पायमल्ली असं आहे. होत असताना असं आहे, एक मिनिट आपण एक मिनिट जो विषय पोलीस स्टेशनला रजिस्टर्ड केस झाला नाही, ज्या विषयाची नोंद कुठल्याही पोलीस स्टेशनला घेण्यात आली नाही, अशा विषयाला आपण गृहीत धरून जर बोलणार तर तो लो अँड विषय नाही आहे. पण ते सन्मान्य सदस्य आव्हाड साहेबांनी आमच्या परिवाराचा उल्लेख करून माझ्याकडे अंगुली निर्देश केला आणि माझा उल्लेख केला. त्याने नोटीस दिलेलं नाही असं म्हणताना, त्यामुळं नोटीस दिल्याशिवाय त्यांना अशा पद्धतीचा नामोल्लेख करता येणार नाही. चला आपण विषयावर बोला. नाही आव्हाड साहेब, अहो परत आव्हाड साहेब, नाही आव्हाड साहेब, जितेंद्र बाळासाहेब आव्हाड साहेब, देसाईंचा उल्लेख करताना अतिशय सन्मानाने सांगितलं की महाराष्ट्रातला असं आहे. किंवा पश्चिम महाराष्ट्रातला एकही तरुण हा माननीय- इंटरमिजिएट झाला असेल तर त्याला बोलवून घेऊन सांगायचे, जा पोलिसांमध्ये लाग जा. ही त्यांची म्हणजे ही ख्याती होती बाळासाहेबांची. तो दरारा होता बाळासाहेबांचा, तो धाक होता. लक्ष्मण तात्या काय धाक होता, काय धाक. आणि तुम्ही दोघही अडकलात आणि तुमची ब्र काढण्याची हिंमत नाही. अहो कोणी केलंय त्याचं नाव तर घ्या, महाराष्ट्राला कळू द्या ना. महाराष्ट्राला कळू द्या, कोणी द्या. आणि सर्वात वाईट काय वाटतंय की तुमच्या नेत्याला या सभागृहात येऊन सांगावं लागतंय की घटनेची पायमल्ली झालीये. घटना आमच्या मंत्र्याला मारलं. आता मी ते शिवसेनेचा वाघ वगैरे काढत नाही, जाऊ द्या. पण काय चालू आहे? एकीकडे मेजॉरिटी असताना दुसरीकडची मायनॉरिटी येते आणि मेजॉरिटीला बाजूला करून मायनॉरिटीचा अध्यक्ष बनवतात. ही लोकशाहीची पायमल्ली आहे की नाही आहे? आणि एरवी सरकारला सांभाळणारे, आता तर तुमचं नाव घेऊन शकतो ना, 17 लोकं सर्वात बोलू शकतात. पुढाकाराने सरकारला सांभाळणारा मंत्री कोण? नाही काय पाहिजे. तर शंभूराज देसाई. मकरंद आबा पाटील तर बिचारे शांत आहे. पण त्यांनी धक्का किती घेतलाय, त्यांच्या चेहऱ्यावरचा हसूच गायब झालाय. आणि बघा ना, म्हणजे ते भीती नका होईना तुमच्या बाजूला येऊन बसलेत. म्हणजे इथे हो जितेंद्र आव्हाड, नाही परत सदस्य भास्करराव सदस्य जर लांब बोलत राहिले तर माफी मागायची वेळ येते. परत माफी मागायची वेळ येते जास्त लांब बोलल्यावर. हे सदस्यांवर येऊ नये. अध्यक्ष महोदय, जास्त लांब बोलल्यावर माफी मागायची वेळ येते, ते येऊ नये. अध्यक्ष सभागृहात महोदय, वारंवार- वाईट याच वाटतंय की लोकशाहीची झालेली हत्या याला कुठेतरी आपण देखील जबाबदार आहोत असं दोघांना मनोमन वाटत असेल तर आपल्याला थोडस बरं म्हणजे आम्हाला थोडस बरं वाटेल. आपल्याला मनाला वाटलं पाहिजे की या लोकशाहीच्या हत्येला कुठेतरी आपण देखील जबाबदार आहोत. पण हे लोकशाहीचा खून होत असताना पुढे महाराष्ट्रात काय वाढून ठेवलंय हे आपल्या लक्षात आलं असेल. प्रशासनावरती अशी पकड ठेवून, पोलिसी यंत्रणेचा असा वापर करून लोकांना हैराण करणं हे महाराष्ट्राला काही नवीन नाही. अध्यक्ष महोदय, तुमच्या समोर सांगतो, अशा खोट्या केसेस ठाण्यात आमच्यावर टाकण्यात आल्या. आज त्यांच्याकडे ते रडगाणं गायला निदान मुख्यमंत्री तरी आहेत, आमच्याकडे रडगाणं गायला माणूसच नव्हता.
पण बापाच्या अंगावर कधी हात उचलला नाही. अध्यक्ष महोदय, हे सगळं प्रकरण आहे ना, हे महाराष्ट्राला लाज आणणार आहे, लाज आणणार. यशवंतरावांच्या जिल्ह्यामध्ये जर हे होणार असेल, बाळासाहेबांच्या जिल्ह्यामध्ये हे होणार असेल, लक्ष्मण तात्यांच्या जिल्ह्यामध्ये होणार असेल, आणि दोघंही त्यांची परंपरा सांगणारे जर हे अशा अडकणार असेल, ते साताऱ्याची नाही. सातारा म्हणजे काय हो? सातारा म्हणजे शिवरायांच्या नावाने गाजलेला जिल्हा आणि स्वतः मुख्यमंत्री महोदयांचा जिल्हा. गोरे साहेब, तुम्ही काय जवळ मुद्दामून आलात की काय? तुम्ही मुद्दामून आलात, बरोबर नाही. असं आता इथेही त्यांना घाबरवणार असाल, असं बरोबर नाही हो. अध्यक्ष महोदय, चला कन्क्लूड करा प्लीज. बंद करा, आता तर सुरू केलंय. चला